आपण पाहताय चांगलं न्यूज. कराड नगरपालिका निवडणुकीच्या मतदानानंतर निकाल जाहीर होण्यापूर्वी आज माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था हाताळण्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा करू नये आणि प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता दबाव झुगारून देऊन कायदा व सुव्यवस्था सक्षमपणे हाताळावी अशी सूचना माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. तशा प्रकारच्या काही न घडता चांगल्या प्रकारे. आता सर्वात मोठा प्रश्न काय आहे, आमचा स्लोगन काय होता की शांतता पण सजीव. पण आज काही लोकांच्याकडून या शहराला शांततेला भंग करण्याचं काम काय होत आहे. काही ठिकाणी तक्रारी होत आहेत, वादावादी होत आहेत, निवडणुकीला सहकार्य केल्यावरून राग व्यक्त केला जातो. माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती राहील की अशा गोष्टी कुठलाही त्या ठिकाणी दबाव न स्वतःवर घेता, कारण शेवटी प्रशासनाजवळ कायदा सुव्यवस्था ठेवायची, असा कुठलाही दबाव न घेता त्यांनी या सर्वांकडे पाहिलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये काय घडले की दबाव हा प्रकार फार मोठा आहे. आम्ही सुद्धा सत्तेमध्ये होतो, पण अलीकडच्या काळामध्ये याचा फोन आला, त्याचा फोन आला, वर्ण फोन आला आणि मग प्रशासन सुद्धा एवढं हतबल दिसतं की त्यामुळे मग सर्वसामान्य अन्याय होतो. या माध्यमातून माझी त्यांना एक सूचना राहिली, विनंती असं म्हटलं पाहिजे